निसटला म्हणजे? हा बॉस, आपल्या टीमने खूप प्रयत्न केला त्याला पकडण्याचा, पण केदार, माझ्या आईच्या केस मधला पहिला क्लू होता तो. पहिला, तोही इतक्या वर्षांनंतर सापडलेला. पण निसटला. मी जायला हवं होतं तिकडे. मीच जायला हवं होतं तिकडे. बॉस, 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 बोल मम्मा. हॅलो युवराज, अरे कुठे आहेस तू? अरे मम्मा घराबाहेर आहे, पोहोचलोय मी. अरे मग ये ना घरात. आणि हो, तू तुझ्या मित्राच्या लग्नाला गेल्यास असं सांगितलंय. हा, हे लक्षात ठेव. हं, बरं ये लवकर आता. ओके फाइन. पोट भरलं ना? चला का? आला युवराज आला. अरे जा ना, नमस्कार करून घे. जा, येऊन जाईल. जा. नमस्कार करायला चाललायस ना रे? बूट घालून करणार आहेस? कौशिकी, कौशिकी, स्वयं. युवराज, अरे पाया पडायला चाललायस, शूज घालू? लहान आहेस का? जरा भान ठेव. आपलं सगळेच ऐकतात म्हणून आपण सतत बोलतच राहायचं. कशाला? प्लीज थोडं, प्लीज थोडं. ठीक आहे. मित्र आहेत ते तुझे? वयाचं भानही नाहीये का रे तुला? हा, सॉरी बोल. अगं त्यांनी या घरासाठी काय काय केलंय ना ह्याची कल्पनाही नाहीये तुला. तुझे बाबा आजारी होते, ते कोणामुळे बरे झालेत? काकांमुळे. या काकांनी जीवनदान दिलंय तुझ्या बाबांना, माझ्या काकांना. माझे बाबा गेले तेव्हा सगळं कोणी सांभाळलंय? या काकांनी सांभाळलंय. आज जे आपण ऐश्वर्य उपभोगतोय ना, ते ह्यांच्यामुळे. एवढं लक्षात ठेव. आणि हे सगळं समजून घ्यायचं नसेल ना, तर किमान त्याची जाणीव तरी ठेव. सॉरी बोल. सॉरी बोल युवराज. सॉरी, जरा चुकलंच माझं. अरे ठीक आहे रे युवराज. बेडा चल, ये पाया पड, चल ये. आणि अरे पूजा फक्त इरासाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे. हा चल पाया पडून घे.
येतो मी. अहो प्रसाद तर घेतला मी, घेतला. हा येतो. चला येतो मी. अहो काका जेवून जा ना. येईन नंतर मी. आता जरा महत्वाचं काम आहे. एका सामाजिक संस्थेचं काम आहे, मला जावं लागेल, त्यांच्यावर मीटिंग आहे. येतो मी. चला. काळजी घ्या. हो. चला. मला नाही तुझ्यासारखी समजूत काढता. पण बॉस, मी एवढंच म्हणेल की तुझ्या डोळ्यात पाणी नाही शोभत, आग शोभते. मला माहिती आहे की माझ्याकडनं चूक झाली, पण मी तुला गॅरंटी देतो, त्या माणसाला आपण पकडणार. तारिणी टीम त्याला पकडणार. पण हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतं? वेळ, ही वेळ आपली नव्हती असं आपण समजूया. माझ्यावर नाही, पण तारिणी टीमवर विश्वास ठेव. आपण त्याला नक्की पकडणार. थांब युवराज. आता काय? किती दिवस तू घरी नव्हतास माहितीये तुला? घरच्यांचे चेहरे किती दिवसांनंतर बघतोस तू? मी सांगून गेलो होतो ना. हो, मला सांगितलं होतं त्याने. मला माहितीये तुझ्या मित्राचं लग्न होतं. मला हे एक्सप्लेनेशन नको देऊस युवराज, प्लीज. मला माहितीये तू अत्यंत बिझी होतास, पण मी पण बिझी असते ना रे. माझं पण ऑफिस आहे ना, मला पण मीटिंग्स करायच्या असतात. कधी कधी करोडोची उलाढाल करते मी, बरोबर, पण मी जेवायला घरी येते, कारण फॅमिली इज माय फर्स्ट प्रायोरिटी. हो ना युवराज? मित्र, टाइमपास हे सगळं ठीक आहे रे, हा आयुष्याचा एक भाग आहे, पण आपली फॅमिली, त्यांनी आपल्या आयुष्याला अर्थ मिळतो. हे मी किती वेळा सांगितलं युवराज तुला. गेले काही दिवस घरात काय चाललं होतं? आपल्यावर किती मोठं संकट आलं होतं याची कल्पना आहे तुला? हो, मला आईने सगळं सांगितलंय. आणि मग तू काय केलंस? काय केलंस तू? मित्राचं लग्न सोडून यावंसं नाही वाटलं तुला? तू भाऊ आहेस ना माझा, मी बहीण आहे ना तुझी. तुला एकदाही असं वाटलं नाही की आपल्या ताईला आपली गरज असेल, आपण तिच्या बरोबर असावं, तिची साथ द्यावी, असं एकदाही वाटलं नाही तुला? युवराज, आय एम सॉरी ताई, आय एम सॉरी. सॉरी नकोय मला. मी तेच तर सांगते तुला, मला सॉरी नकोय. हे असं मान खाली घालून सगळ्यांसमोर तू उभा राहतोस हे नाही बघायचंय मला युवराज. मला तुला ऑफिसमध्ये ताठ मानेने चालताना बघायचंय. तुझ्या कामाची चर्चा झालेली बघायची आहे. तुझ्या सक्सेस बद्दल लोकांनी मला येऊन सांगावं हे हवंय मला. कळतंय का तुला? हो हो, मला कळतंय. ओके, मला सगळं कळतंय. तू सुधारणार नाहीयेस ना? ठीक आहे, तुझ्यात सुधारणा व्हावी, तू जबाबदार व्हावंस, ह्याच्यासाठी एक शेवटचा निर्णय घेतलाय मी. तुझं लग्न करायचा निर्णय घेतलाय.
नाही याची काही गरज नाहीये, मी ठीक आहे. पण बॉस, केडी हळद लावली आहे ना, मी ठीक आहे खरंच. दुःख जर मनात ठेवलं ना तर त्याचं ओझं वाढतं. तेच जर सांगितलं ना तर मन हलकं होतं. म्हणजे मित्र म्हणून एवढं तर सांगू शकतो ना मी. लग्न माझं आहे ना, निर्णय मी घेणार ना. हे, मला माझी लाईफ नाही आहे का? मी माझी लाईफ कधी एन्जॉय करणार आहे? झाली ना एन्जॉयमेंट सगळी. मित्राच्या लग्नामध्ये एन्जॉयच केलंस ना, आता बास. आता जबाबदारी घ्यायला शिक. आणि म्हणूनच तुझ्या लग्नाचा निर्णय मी घेतलाय, अँड दॅट्स फायनल. जो कौशिकीचा निर्णय आहे तो माझा निर्णय आहे. करूया ना लग्न, काय घाई काय आहे? घराणं बघायला हवं ना, आपल्या तोला मुलाचं हवं ना घराणं. मुलगी चांगली हवी, संस्कारी हवी, गुणी हवी, बस. मग ती गरिबा घरची असली तरीही चालेल. हा मुलीचा फोटो आहे. तुझं लग्न हिच्याशी होणार आहे, अँड दॅट्स फायनल. कळलं? कल्याणम कल्याणम. काय ग, आवडत्या हिरोचं लग्न वगैरे होतंय का? सुमी त्याचं लग्न चाललंय, अगं रड. हाय अगं, त्या हिरोचं खोटं खोटं लग्नाचं काय येऊन बसलीस? आता खरं लग्न होणार आहे. खरं लग्न कुणाचं आहे? एक हिरोईन, तिचं. हिरोईन कोण? रश्मिका वाटतं. मग कोणती? ज्योतिका? है आता आलियाचं झालं की लग्न? सस्पेंस शुरुआत में नहीं सांगते हैं, शेवट में समझता है. काय खरं नाही. चल मला उशीर होतोय, मी निघते. होणार होणार, सगळं चांगलं होणार. सुमी तब्येत बरी आहे ना? का संपल्या गोळ्या? आणायच्या असतील तर मला सांग, मी आणते. नाही, आता औषधांची गरज नाही. आता रामबाण उपाय होणार. रामबाण? नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. मी तुझं चालू दे, मी निघते, मला उशीर होतोय. काय हे देवी जगत्तारिणी, त्या मुलाला माझी लेक पसंत पडू देत. शेरभर पेढे ठेवीन तुझ्या समोर. आज वसुधा असती, तिला किती आनंद झाला असता. वसुधा, बघतेस ना सगळं? अरे पण एकदा ही मुलगी बघून तर घेशील, हा फोटो बघून तर घेशील. नाही आवडली मुलगी सोडून दे. सोडून द्या ना, मग नाही आवडली. अरे पण एकदा बघून तर घेशील की नाही? बघशील की नाही? अरे डॅड, मुळात एखाद्याचं लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध ठरवणं ही गोष्ट तुम्हाला चुकीचीच नाही वाटत आहे का? अरे कोण आहे ही? माझं लग्न आहे ना, मी ठरवेन ना कोणाशी करायचं, कधी करायचं, मी ठरवेन ना. तुम्ही ठरवा. पण ही कोण आहे ठरवणारी? आवाज कमी, आवाज कमी. अहो अहो बरोबर आहे त्याचं लग्न त्याच्या मर्जीप्रमाणे व्हायला नको? एक्झॅक्टली. डॅड, मी तुमचा मुलगा आहे. या घरात कोणाचा गुलाम नाहीये मी. नाहीतर काय. अहो घरात जरासे अधिकार काय मिळाले? हा, ही सगळ्यांना गुलामच बनवायला निघाली आहे. आपण वाकड्या नजरेने जगाकडे बघितलं ना की सगळं जग तुम्हाला वाकडं दिसायला लागतं. आणि मला एक सांगा,
कौशिकी हे सगळं जे काही करते आहे ते कोणासाठी? आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच करते आहे ना. हा, अरे जेव्हा फॅमिली बिझनेस लॉस मध्ये गेला होता तेव्हा रस्त्यावर यायची वेळ येणार होती आपल्या सगळ्या कुटुंबावर. आठवतंय का? कधी विसरला सगळं? तेव्हा कौशिकीने एकटीने मेहनत घेऊन ही कंपनी पुन्हा उभी केली आहे. कोणासाठी? कोणासाठी? आपल्यासाठीच ना. काय रे, आज ही सगळी जी मजा मारतोयस ना आपण, सगळे आनंदात राहतोय एकत्र, तिच्यामुळे. लक्षात ठेवा. आणि काय तू काय रे, तू काय तिचा गुलाम असल्याची भाषा करतोयस रे? अरे तुझ्या आईसारखी काळजी घेते तुझी ती, बापासारखी शिस्त लावते, बहिणीसारखी पाठीशी उभी राहते, तुझ्या भावासारखी साथ देते तुला. आज सुद्धा हे सगळं जे स्थळ आणलं ना तिने, ते तुझ्या भल्याचा विचार करूनच. लक्षात ठेव. अजूनही जरा शहाण्यासारखा वाग. हा, आयुष्य पुन्हा पुन्हा संधी देत नाही, कळतंय का युवराज? जरा विचार कर, विचार करा जरा. हे बघ, ही किंमत आहे आपली या घरात. अरे अरे आई तेरी. गोष्ट सांग ना. अगं पण हो ताई, आज तू राणी आणि राजकुमारीचीच गोष्ट सांग. ए ताई, नाही ग, आज समुद्री डाकूची गोष्ट सांग, एकदम पायरेट सारखी. नाही नाही, आज नवीन गोष्ट सांग. नवीन? राणी आणि राजकुमारी. राणी आणि राजकुमारीची गोष्ट. चालेल. आता समुद्री डाकूची गोष्ट आपण काल ऐकली होती की नाही, मग आज आता राजकुमारी आणि राणीची गोष्ट ऐकूयात. काय? तर काय झालं, एक ना खूप मोठं राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक राणी होती. ती अशी साधी सुधी राणी नव्हती बर का, एकदम शूर धाडसी राणी होती. आणि त्या राणीला एक छोटीशी राजकुमारी सुद्धा होती. माझ्यासारखी? हो, तुझ्यासारखी. आता त्या राजकुमारीचं नाव काय ठेवूयात बरं? सिंड्रेला. हा चालेल, सिंड्रेला. मग ही राणी आणि सिंड्रेला दोघे मिळून इतक्या छान राहायच्या. आणि राणी सिंड्रेलाला कायम हे शिकवायची की कधीही घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, एकदम शूरपणे धाडसी वृत्तीने त्या संकटाला सामोरे जायचं. आणि आपली राजकुमारी म्हणजे आपली सिंड्रेला ते सगळं ऐकायची सुद्धा. पण मग एकदा काय झालं, त्या राणीच्या राज्यावर खूप मोठं संकट आलं. खूप मोठी मोठी राक्षस होती आणि त्या राक्षसांना ना राणीचं सगळं राज्य हवं होतं. बिचारी राणी त्यांच्याशी खूप लढली, न घाबरता न डगमगता लढली. प्रॉब्लेम फक्त इतका झाला ना की ह्या सगळ्यात ती एकटी होती. तिच्यासोबत लढायला कोणीच नव्हतं. सिंड्रेला होती पण ती खूप लहान होती, ती काय करणार. पण राणी डगमगली नाही, ती लढत राहिली, शेवटपर्यंत लढत राहिली. आणि त्या युद्धात शेवटी राणी जिंकली हो ना ताई? नाही ना. मग राणी हरली? नाही, राणी जिंकली पण नाही आणि हरली पण नाही, असं कसं? कारण लढाई अजून संपली नाही. एक मिनिट. मुलांनो, मी ना 5 मिनिटात जाऊन आले. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही राजकुमारी आणि राणीचं चित्र काढा. हा, आता ताई तू कुठे चाललीस? लढाईला आलेच. हा, जय हिंद सर. टीम तारिणी, नवीन मिशन आलंय सर. लेट्स मीट फॉर द डिटेल्स. ओके सर.